माझे सर्व गुरुजन वर्ग आणि तोच ज्ञानाचा तुषार झेलणारे माझे सर्व बंधू आणि भगिनींनो, प्रथम सर्वांना त्रिवार वंदन करते। मातृभूमी आमचे दैवत जन्मदाते आमची जाण, मातृभूमी आमचे दैवत जन्मदाते आमची जाण, जाल वाटेला दोघींच्यात घेऊ आम्ही तुमचे प्राण, असे म्हणणारे वीर ह्या भारत भूमी जन्माला आले। भारतभूमी ही वीरांची भूमी म्हणून संबोधली जाते। ह्या भूमी देशासाठी, राष्ट्रासाठी आपल्या प्राणाची आहुती देणे म्हणजे स्वतःला भाग्यशाली समजणाऱ्या मर्दानी वीरांची कमतरता नाही। या सर्वप्रथम नावे देते अशा एका राजाचे, जो युक्तिवान, बलवान, चरित्र संपन्न, स्त्रियांविषयी आदर, दिनाविषयी उदारता, पुरोगामी दृष्टिकोन बाळगणारा, स्वराज्य स्थापन करणारा महान पराक्रमी राजा शिवछत्रपती। मित्रांनो, जोपर्यंत शिवछत्रपतीचा उदय होत नव्हता तोपर्यंत हा महाराष्ट्र होता कसा? यवनांच्या घोड्यांच्या डापाखाली पुरतानिस्त झालेला, आक्रोश, आरोळ्या, किंचाळीने विचित्र करून सोडलेला, अशा वेळी काळा भिन्न काळोखाचा पडदा महाराष्ट्र म्हणून संपला होता। एकीकडे फक्त काळोख आणि दुसरीकडे दाट अंधार, एकीकडे फक्त काळोख आणि दुसरीकडे दाट अंधार। याच काळोखात 750-800 वर्षाच्या इतिहासावर अशा वेळी पांढरा हिरा चमकताना दिसू लागतो। आमच्या सारखीची नजर त्या पांढऱ्या हिऱ्यावर जाते। काळोखाला गाडून टाकणारा तो पांढरा हिरा हाही तरी कुठला कुठला, आणि बघता बघता नजर जाते आणि मग लक्षात येते 750-800 वर्षाच्या इतिहासावर अशा वेळी तो पांढरा हिरा म्हणजे आपला शिवकाळ, आपल्या शिवछत्रपतींचा काळ। कसा होता काळ, कशी होती परिस्थिती, कोण होतं पाठीशी, कोणाच्या सामर्थ्यावर भरारी घेतली? अरे तुम्ही सर्वांनी सीन बघितली असेल। आपल्या बछड्यांना जन्माला घालते, तिथून उठून दूर लांब जाऊन बसते, आपल्या बछड्यांकडे ती एकटक बघते। त्यातील काही उठून आपल्या आईकडे जाण्यास सफल होतात, परंतु एखादं असतं शेवटचं, ज्याला स्वतःचा तोल सावरता येत नाही, ते उठून उभं राहतं, सर्व ताकद शक्ती एकानिशी करतं, 1 पाऊल 2 पाऊल 3 पाऊल 4 पाऊल टाकतं आणि कोसळतं। केविलवाने नजरेने ते आपल्या आईकडे बघतं, जणू आपल्या आईला ते हाका मारतं, आई आई अगं एक मला कुशीत घे। पण सीन ही जागची हालत नाही मित्रांनो। पुन्हा सर्व ताकद शक्ती एकानिशी करताय, 1 पाऊल 2 पाऊल 3 पाऊल 4 पाऊल 5 पाऊल 6 पाऊल टाकताय, पुन्हा कोसळतय। त्या क्षणी सीन उठून उभी राहते, आपलं सर्व अंग झाडते, एक मोठी डरकाळी फोडते, आपल्या बछड्यापाशी येते आणि क्षणात त्या बछड्याचा नरड्याचा घोट घेते। जगात अशी पहिलीच आई असेल जिने स्वतःच्या पिल्लाला मारले, जिने स्वतःच्या पिल्लाला गेळय खाल्लंय, पण का मारलंय, का गेळय याचं उत्तर तिने दिलंय। तिने जेव्हा डरकाळी फोडली तेव्हा दिले, ती त्याला सांगत होती, अरे सिंहाचा बछडा म्हणून जन्माला आलास, सिंहाचा बछडा म्हणून जन्माला आलास, सिंहाचे छावे जगतात सिंहासारखे आणि मरतातही सिंहासारखेच। तुला जर स्वतःचा तोल सावरता येत नसेल तर या संपूर्ण महाराष्ट्राचा तोल काय सावरणार? अरे ज्याला स्वतःचा तोल सावरता येत नाही तो या संपूर्ण महाराष्ट्राचा तोल काय सावरणार? म्हणून तो मेलेलाच बरा। अरे या मातीतील माणसं आहे ना ती अशी, या मातीतील माणसं जन्मताच आपल्या भाळावर शिवाजी अक्षर करून आलेली आहे। या मातीतील माणसांमध्ये लढायची आणि भिडायची ताकद आहे। या मातीतील एखादा ढेकूळ हातात घ्या कधीतरी, तो पाण्यात टाका, त्या पाण्यावर जो तवंग उठेल ना तो येथे खर्ची पडलेल्या मावळ्यांच्या रक्ताचा असेल। अरे उगाचच नाही, ती सह्याद्रीची उंची आसमानाच्या पोटात शिरले, कारण तिच्या खाली कित्येकांनी स्वतःला गाडून घेतलंय, तेव्हा ती सह्याद्रीची उंची आसमानाच्या पोटात शिरली। छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्माण करायचं होतं, पण त्यांनी विचार केला नाही राज्य निर्माण करायचं, मग शस्त्रे कुठे, सैन्य कुठे, तोफा कुठे, जागर मांडला स्वराज्याचा, मुहूर्तमेढ रोवली स्वराज्याची, एक एक गडी सोबत घेतला, बघता बघता 18 पकड जातीच्या माणसांना, 12 बलुतेदारांना सोबत घेतलं, बघता बघता दगेबंद फौज तयार झाली। पण ज्यावेळेस शिवबा जिजाऊ समेत पुण्यात आले तेव्हा पुन्हा तरी होतं का तिथं? उद्ध्वस्त कंगाल कुत्र गिधाडांचं साम्राज्य झालेलं। शिवाजी महाराजांना राज्य करायचं होतं, पण करायचं कोणावर? कुत्र गिधाडांवर का दगड धोंड्यांवर? अरे माणसं कुठे होती? माणसं होती ती डोंगरदाऱ्यांमध्ये दागा धरून बसलेली। त्यावेळेस आपले जिजाऊ सौदामिनी जाऊन काढले, अरे तुमच्या शिवाजींच्या राजांच्या भरोशावर या। बघता बघता काय कुजबुजू लागली, पण खायचं काय आणि प्यायचं काय हा प्रश्न निर्माण झाला। त्यावेळेस शिवाजी महाराजांनी पहिली संस्था उभारली, तिचे नाव होते स्वराज्य। त्या स्वराज्य नावाच्या संस्थापिका होत्या महासाहेब जिजाऊ। स्वराज्य नावाच्या संस्थेतून शिवाजी महाराज शेतकऱ्यांना बी बियाणे सर्व काही उपलब्ध करून देत। अरे मातीत राबणारा शेतकरी तो मातीसाठी उभा राहिला। रयतेला प्रजाहित दक्ष राजा मिळाला, पण वतनदार हे त्यांना गिंजून काढत होते। हे जेव्हा शिवाजी महाराजांना समजले की वतनदार रयतेला गिंजून काढताय, त्यावेळेस त्यांनी त्यांना सांगून बघितलं। ज्यांना सांगून समजलं नाही त्यांना समजावून सांगितलं, ज्यांना समजावूनही देखील समजलं नाही त्यांना दम देऊन सांगितला, आणि ज्यांना दम देऊनही कळलं नाही त्यांना दमात घेऊन सांगितलं। शिवाजी महाराजांनी वतनदारी मोडीत काढली, वेतनदारी सुरू केली। वतनदारी मोडीत काढून वेतनदारी सुरू करणारा पहिला राजा म्हणजे राजा शिवाजी।
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताची राज्यघटना लिहित असताना लिहून ठेवले होते, मला भारताची राज्यघटना लिहित असताना फारसे कष्ट झालेच नाही, कारण माझ्या पुढे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य होते. अरे आपल्याकडे आता कुठेतरी नवनवीन योजना बघायला मिळत आहे, त्या रायगडावर जा कधीतरी, त्यावेळेचे बांधून ठेवलेले संशयालय आजही बघायला मिळतील. पाणी अडवा पाणी जिरवा ही संकल्पना शिवाजी महाराजांची, पण आपल्याकडे काय चाललंय, आपल्याकडे नवीन संकल्पना रुजू लागायला दिसली, ती म्हणजे याची अडवा त्याची जिरवा. अरे शिवाजी महाराजांनी आपल्या रायगडावर 32 धरणे बांधून ठेवलेले आहेत. शिवाजी महाराज नेहमी म्हणायचे, 1 वर्ष जगायचे असेल तर झाड लावा, 10 वर्ष जगायचे असेल तर धान्य पेरा आणि 100 वर्ष जगायचे असेल तर माणसं पेरा, हे ते मी नेहमी सांगत असे. शिवाजी महाराजांना रयतेच्या डोळ्यातून एक एक अश्रू त्यांना शत्रूसारखा वाटत असे. ते नेहमी म्हणायचे, हे राज्य व्हावे ही तर स्त्रींची इच्छा, कारण हा स्त्री जितका मंदिरातला असतो ना, तितकाच प्रत्येकाच्या अंतःकरणातला सुद्धा असतो. म्हणून ते नेहमी म्हणायचे, हे राज्य व्हावे ही तर स्त्रींची इच्छा, असे ते नेहमी म्हणत असत. शिवाजी महाराज नेहमी म्हणायचे, आमच्या वाट्याला येऊन एकदा सुरेशला किल्ल्यांचे प्रदर्शन भरले होते, त्यावेळेस सर्वोत्कृष्ट ठरला तो राजगड. जेव्हा शिवाजी महाराज 16 वर्षाचे होते तेव्हा बांधण्यास सुरुवात झालेला, जेव्हा ते 26 वर्षाचे होते तेव्हा बांधून पूर्ण झालेला असा तो राजगड. एक इंग्रज अधिकारी आपल्या पत्रामध्ये लिहून ठेवतो मित्रांनो, की शिवाजी महाराज लवकर मेले म्हणून बरं झालं, आणखी 10 वर्ष जर जगताना तर इंग्रजांना भारताचे तोंडच पाहायला मिळाले नसते, इंग्रजांना भारताचे तोंडच पाहायला मिळाले नसते. शिवाजी महाराज नेहमी सांगत असायचे की माझ्या वाट्याला येऊन आम्हाला दम देणाऱ्याला आम्ही जिवंत सोडणार नाही. जेव्हा अफजल खान बेभान होऊन धावत पळत सुटला होता, एक एक गड एक एक किल्ला एक एक गाव कब्जात घेऊन सुटला होता, पण शिवाजी महाराज आपल्या समोर येत नाही म्हणून त्यांनी त्याच्या सैन्याला आदेश सोडला, ढूंढो ढूंढो का है शिवाजी की जान ढूंढो. आणि जेव्हा त्याच्या सैन्याला समजले शिवाजीचा जीव तर ह्या रयतेत आहे, मग खानाने रय छाळायला सुरुवात केली. ते शिवाजी महाराजांना समजले. शिवाजी महाराज रायगडावरून प्रतापगडावर आले. याच्या मागचे कारण असे की रायगड तो प्रतापगड हा बहुतांश भाग सुरक्षित राहावा, आणि अफजल खानाला समजले की राजे हे प्रतापगडावर गेले. तेव्हा तो कडाडला, कारण त्याला तो प्रतापगड माहिती आहे कसा आहे, झाडा झुडपांमध्ये गर्दीमधले असलेला प्रतापगड त्याला माहिती आहे, जिथे हवेलाही आत नीट घुसता येत नाही असा प्रतापगड त्याला माहिती आहे. त्यावेळेस त्यांनी शिवाजी महाराजांना संदेशा धाडला, जान प्यारे असेल तर शरण या, जान प्यारे असेल तर शरण या, नाही तर बेमौत मारले जाल. सक्त दमाची भाषा मित्रांनो. पण शिवाजी महाराजांनी याला काय उत्तर दिले? शिवाजी महाराजांनी उत्तर दिले, आपण तर आमच्या वडिलांच्या ठाई आम्ही आलो असतो आपल्याकडे, पण आम्हाला तुमची भीती वाटती, तुम्ही छान आमच्याकडे म्हणजे आम्हाला थोडासा धीर येईल. बघता बघता गाळाभेटीची तयारी सुरू झाली. खानाला वर्दी मिळाली, शिवाजी राजे येत आहेत, आणि खानाने आपल्या सैन्याला विचारले, ये हे शिवाजी. जेव्हा खानाने शिवाजीला बघितले तेव्हा त्याला अहंकाराचं हास्य आवरत नव्हतं. बघता बघता गाळाभेट सुरू झाली, पण शिवाजी महाराज हे युक्तिवान होते. त्यांनी अंगरखा आणि आपले वाघनखे सोबत आणलेली होती, वाघनखे घातलेली होती. बघता बघता दोघांचा जोर वाढला. अफजल खानाने शिवाजी महाराजांना बाहूमध्ये कटवले. बघता बघता जोर वाढला आणि दगा दगा करत खान गेला, खान पडला. शिवाजी महाराजांनी जेव्हा वाघनखे गुपसवली तेव्हा प्रतापगडावर ध्वजा फडकावला, प्रतापगडावर तोफेचा आवाज काढला. पण ह्या वेळेस इथे एक विचार करायचा मित्रांनो, खानाऐवजी शिवाजी महाराज गेले असते तर, खानाऐवजी शिवाजी महाराज गेले असते तर ना हा महाराष्ट्र, ना हा इतिहास, ना हा ताटका, ना जगण्याचा, ना हा स्वाभिमान, ना हा अभिमान. शिवाजी महाराज नेहमी म्हणायचे, अरे आजकालची आई आपल्या मुलाला सहलीला जात असताना सांगते, बाळा मधल्या सीटावर बस, म्हणजे पुढनं कोणी ढकललं तरी तू सुरक्षित, मागणं कोणी ढकललं तरी तू सुरक्षित. अरे जिथं मुलं जगण्यासाठी तयार करतात ते लवकर मरतात, आणि जिथं मुलं मरण्यासाठी उभं करतात ना ते मरूनही पुरून उरतात. शिवाजी महाराजांच्या काळात एकही शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद दिसत नाहीये. आपल्याकडे काय चाललंय? शिवाजी महाराजांच्या काळात एकही शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद दिसत नाही. जेव्हा शिवाजी महाराज नेहमी म्हणायचे, माझा एक एक गडी 100-100ला भारी पडायचा. जेव्हा शिवाजी महाराजांना सांगितलं, बाजी खिंड लढवा, बाजी खिंड लढवा, जोपर्यंत तोफेचा आवाज कानी पडत नाही तोपर्यंत खिंड लढवा. बाजी खिंड लढवत राहिला, रक्तभंबाळ झाला बाजीचं मुंडकं तुटलं, पण शमशेर मात्र चालू होती. अखेर तोफेचा आवाज कडला, बाजी पडला, शिवाजी महाराजांचा गड आला, पण सिंह गेला. अरे आपला मुरार बाजी, शिवाजीचा मुरार बाजीची चमक पाहून दिलेर खान कडला, अरे इतनी ताकत, इतना जिगर, क्यों मर रहा है या? मेरे पास जागीर है, सब कुछ तुझ पर लुटा दूंगा.
त्यावेळेस मुरारबाजी काय बोलला मित्रांनो? मुरार ओरडला, अरे काय कमी केले माझ्या राजाने म्हणून मी तुझ्याकडे येऊ? अखेर मुरार पडला, शिवाजी महाराजांचा पुरंदर वाचला. जेव्हा शिवाजी महाराजांनी प्रतापरावांना सांगितले, प्रतापराव बेलवचा तळ पाडल्याशिवाय तोंड दाखवू नका. प्रतापराव बेलवचा तोड पाडल्याशिवाय मला तोंड दाखवू नका. प्रतापराव आगीत होरपळत होता. एकटा प्रतापराव शंभराला भारी पडत होता. प्रतापरावाची तलवार सरा 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 करत पुढे चालली होती. प्रतापरावाने बेलवचा तळ पाडला, पण अखेर प्रतापराव पडला. प्रतापराव मातीत पडला. त्यावेळेस तो सांगत होता, अरे जा कोणीतरी माझ्या राजाला जाऊन सांगा, प्रतापराव नुसता मातीत नाही पडला, प्रतापराव मातीसाठी गेलाय. कोणीतरी जाऊन सांगा माझ्या राजाला. अरे आता आपलं काय चाललंय? शिवजयंती साजरी करायची, गुलाल उधळायचा, डीजे लावायचे, बस इतकेच. आता एखादा शिवाजी का दिसत नाही येथे? आता राजे कैक झाले. आता एखादी शिवाजीला जन्म देणारी जिजाऊ का भेटत नाही येथे? एखादा तानाजी, एखादा बाजी, एखादा येसाजी का मिळत नाही येथे? आता म्हणजे माणसं कालही जन्माला येत होती, माणसं आजही जन्माला येत आहे. फक्त फरक एवढाच आहे मित्रांनो, कालच्या माणसांमध्ये माणसं होती, आजच्या माणसांना झालं काय? कुठे नेऊन ठेवला आपला महाराष्ट्र? कुठे राहिली महाराष्ट्राची अस्मिता? अरे इतर प्रांतांना फक्त भूगोल आहे, आपल्या महाराष्ट्राला इतिहास आहे. एकीकडे रंगीबिरंगी कपडे घालणारी माणसं दिसत आहेत, तर दुसरीकडे फाटकी कपडे घालणारी माणसं दिसत आहेत. एकीकडे तुडुंब पोट भरणारी माणसं आहेत, तर दुसरीकडे कुपोषणाने मरणारी माणसं दिसत आहेत. एकीकडे मोठमोठ्या वाहनांमध्ये हिरणारी माणसं आहे, की दुसरीकडे अलमारी फिरणारी माणसं आहे. अशा वेळेस वाटते आपण शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं होतं, आपण त्याचं सुराज्य निर्माण करून ठेवलंय. अशा वेळेस वाटतं राजे तुम्ही हसायला हवे होतात, तुम्ही आले असतात तर बरं झालं असतं. पण राजे तुम्ही आलाही असतात, पण असे वाटते तुम्ही नाही हात तेच बरं आहेत. कारण तुम्ही आले असतात तर पुन्हा गड किल्ले कब्जात घेण्यासाठी पळले असतात, पुन्हा स्वराज्य निर्माण करण्यासाठी धावले असतात. पण आता तुम्हाला त्यासाठी मतदारसंघ शोधावा लागला असता. तुम्ही मतदारसंघ, पण राजे मतदारसंघ पहिल्यासारखे राहिले कुठे? तुम्ही म्हणाला असाल नसेल तर नसू दे रे, माझा एखादा बाजी, माझा एखादा जीवा, माझा एखादा तानाजी मिळेल मला. पण राजे तुमचे बाजी, तुमचे तानाजी, तुमचे जीवा पहिल्यासारखे राहिले कुठं? तुम्ही म्हणाला असाल नसेल तर नसू दे रे, पण एखादा तानाजी तरी सापडेल मला. सापडला असता राजे तुम्हाला एखादा तानाजी. पण आजकालचं युग मोबाईलचं आहे राजे. तुम्ही जेव्हा गडावर लढत असताना त्यावेळेस खालना त्याला कोणीतरी फोन केला असता, कॉल केला असता आणि म्हणाला असता, अरे तानाजी काय करतोय, काय लढतोय, ये खाली. तुम्ही म्हणाले असतात नसेल तानाजी ते नसू दे रे, लढू जनतेसाठी, करू जनतेसाठी, काहीतरी करू ह्या जनतेसाठी. पण जनता कुठे राहिली राजे? जनता कुठे राहिली तशी? तुम्ही म्हणाले असाल नसेल तर नसू दे रे. मित्रांनो, जाता जाता एकच सांगेल, तुम्ही सर्व काही करा पण शिवाजीचा इतिहास कायमचा लक्षात ठेवा. तो फक्त लक्षात ठेवू नका, आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. शिवाजी फक्त हे नाव नाही, ते सर्वोच्चचे परिणाम आहे. शिवाजी हे नाव कधीतरी उलट वाचा, त्याचं होतं जीवाशी. जो स्वतःच्या जीवाशी खेळ करत आला तो आपला राजा शिवाजी, तो आपला राजा शिवाजी. मला काय व्हायचंय? मला शिवाजी व्हायचंय. कसं जगायचं ते शिकवलं आपल्या राजा शिवाजींनी, कसं मरायचं ते शिकवलं राजा संभाजींनी. आणि इथे एक विचार करायचा, आपण ह्याच महाराष्ट्रात का जन्माला आलो? जाता जाता एकच म्हणेल, राहील सदैव स्मरणात राजे शिवरायांची कीर्ती, राहील सदैव स्मरणात राजे शिवरायांची कीर्ती. हर हर महादेव गरजत तेथे लढती मर्दानी छाती. इतिहासाच्या पानोपानी अमर असे शिवप्रभूंची गाथा, इतिहासाच्या पानोपानी अमर असे शिवप्रभूंची गाथा. अभिमानाने मी मराठी, झुकते त्यांच्या चरणी माता, झुकते त्यांच्या चरणी माता. मी एवढे बोलून माझ्या वाणीला विराम देते. जय शिवराय, जय